चौथा दिवस होता, त्या शेवट होणार आहे. उद्या बालगंधर्वला आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहे. ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं, राज्य सरकारने, केंद्राच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट, आमचं स्पोर्ट्स डिपार्टमेंट, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सध्या तर स्पोर्ट्स खातं माझ्याकडे आहे, असं सगळ्यांनी ठरवल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी, टीमनी पण चांगलं ह्याच्यामध्ये काम आत्तापर्यंत केलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हाधिकारी असतील, बाकीचं पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळेच डिपार्टमेंट असतील. आणि विशेष म्हणजे प्रचंड मोठा प्रतिसाद हा पुणे जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी दिला, दोन्ही शहरातल्या नागरिकांनी दिला, पुणे आणि पिंपरी चिंचवड. आणि त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस अशा मोठे इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस त्याच्यातून एक तर नवीन मुलांच्यात, आता आज मला 5-6 मुलं भेटली, त्याच्यातली काही इथं अजून पण आहेत, आणि ते म्हणले की दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा करा. आम्हाला पण वाटतं की आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये उतरावं आणि स्पोर्ट्समन स्पिरिट वाढतं. आज 40 देशातले खेळाडू येतात, ते सहभागी होतात, त्याच्यातनं संपूर्ण जगाला साधारण आपण स्पर्धा भरवतो ते सगळे माहिती कळते, रोड्स कळतात, आपलं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कळतं, आपल्या इथं टुरिस्ट लोक ह्या निमित्तानं वाढवू शकतात, कारण ते बघतात की बाबा इथं इतकं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत, तर चला आपण तिथं पाहायला जावं. अशा अनेक उद्देशांनी आम्ही हे सगळं करायचं ठरवलेलं होतं. आणि उद्या आता त्याचा शेवट होतो. थोडीशी एक गडबड झाली की नेमकं हे सगळं चालू असताना लोकल बॉडीच्या इलेक्शन्स ह्या होत्या आणि त्याच्यातनं बरेच जण तिकडंही अडकून पडले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना डावसला जावं लागलं, तरी त्यांनी एक दिवस सुरुवातीला दिला आणि उद्घाटन ह्याचं पुण्यामध्ये येऊन त्यांनी केलं. आता उद्या सगळे मिळून त्याचा समारोप करू. पण जिथं जिथं आज सासवडला सुरुवात झाली तिथं प्रचंड नागरिकांनी प्रतिसाद दिला. आजचा शेवट बारामतीमध्ये झाला, तिथंही अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद दिला. व्यवस्था उत्तम झाली. मी काही खेळाडूंशी बोललो, खेळाडू देखील म्हणाले की अशा पद्धतीनं रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्हाला फार क्वचितच बघायला मिळालं. आणि विशेषतः लोकांचा प्रतिसाद. मी येताना आपल्या सासवडवरून निघालो त्यावेळेस मी बाय रोड येत होतो कारनी, त्यावेळेस मला गावोगावी लोक सगळे त्यांची वाट बघत थांबलेले होते